बाबा अगं आता रडायचं नाही, डोळे पुस. काळजी करू नकोस, आनंदीला काही होणार नाही. ठणठणीत बरी होईल आपली आनंदी. भावना, तू लहान होतीस ना तेव्हा तुला खूप ताप आला होता. आठवते ना लक्ष्मी? हो ना. अगं ताप काही केलं उतरेच ना. म्हणजे लक्ष्मी आपली सारखी मिठाच्या पाण्याच्या घड्या बदलते आणि मी ताप बघतोय किती येते. आणि ताप उतरत नाही म्हटल्यावर आम्हाला भीती वाटली. डॉक्टरांकडे घेऊन गेलो. डॉक्टर म्हणाले ऍडमिट करावं लागेल. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं तुला तेव्हा कळलं की टायफॉइड झालाय. अगं जवळजवळ 2 महिने, हवं ना, 2 महिने हॉस्पिटलमध्ये होतीस तू. त्या 2 महिन्यात फार कोमेजून गेली होतीस का? खूप अशक्तपणा आला होता तुला. आम्हाला सगळ्यांनाच काळजी वाटत होती, कारण ताप उतरत नव्हता. तेव्हा तुझी आई होती ना लक्ष्मी, हिला विश्वास होता की भावना लवकरच बरी होणार आहे. आणि आश्चर्य म्हणजे पुढच्या 8 दिवसात तू ठणठणीत बरी झालीस. भावना, ही असते आईच्या प्रेमाची ताकद. लक्ष्मीनं वेळोवेळी आपल्या मुलांकरता परीक्षा दिली आहे आणि आता परीक्षा देण्याची वेळ तुझी आहे भावना. आणि ही परीक्षा माझी भावना नक्की पास होणार. लक्ष्मी, फक्त भावनाच नाही हा, तर आपली जावई बापू सुद्धा. म्हणजे? अगं आनंदीच्या ऑपरेशन करता पैसे जमवायची किती धडपड करतोय सिद्धू. आणि मी त्याला म्हटलं ना की सिद्धू, अरे माझ्या प्रॉव्हिडंट फंडातले थोडेसे पैसे मी बाजूला काढून ठेवलेत, ते आपण आनंदीच्या ऑपरेशन करता वापरूया. तेव्हा तुम्हाला काय म्हणाला माहितीये का? म्हणाला, काका अहो भावना मॅडमने आनंदीच्या ट्रीटमेंट करता तुमच्याकडनं एकही पैसा घेतला नाहीये, मग मी कसा घेऊ? आनंदीचे बाबा म्हणून मलाही माझं कर्तव्य पार पाडू दे. मला सांग भावना, सिद्धू जर या परिस्थितीत एवढी हिंमत दाखवतोय तर तुला सुद्धा खमका राहायला नको का? हो बाबा,